अस्सल झणझणीत असं कोळी पद्धतीचं मटण रस्सा बनवला. किचन थोडंसं वेगळं आहे कारण की मी गेलेली काकीला बघायला, पण ती आजारी होती. तेवढ्यात भाऊ आला, बोलला की मम्मी माझे मित्र येणार आहेत तर मटण बनवशील का. तर ती आजारी होती तर मीच त्याला बोलली मी बनवते म्हणून. मग काय सगळं रेडीच होतं, फक्त मटण करायचंच होतं. तर बरं करते मी, तिला पण तेवढाच आराम मिळेल काकीला. मग काय मटण चांगलं धुतलं, त्याच्यामध्ये हळद, मीठ, वाटण, गरम मसाला, धना पावडर असं सगळं, अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं घालून त्याला मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यानंतर कुकरमध्येच घालणार होती कारण की लवकर शिजायला हवं होतं म्हणून 2 पळी तेल घातलं. त्याच्यामध्ये चांगला एक चिरलेला कांदा घातला. हे खडे मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये, तेजपत्ता, चक्रीफूल, परत मोठी विलायची, दालचिनी, हे सगळं घालून जिरं वगैरे घालून त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा चांगला थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये नंतर जे मॅरिनेट केलेलं आपण मटण आहे ना ते घातलेलं आहे. हा कोळी मसाला आहे, तोही 3 चम्मच घातलेला आहे इथे. हळद घातली थोडीशी, गरम मसाला सगळं थोडं थोडं घातलं कारण की आधी आपण मॅरिनेट करताना नाही घातलेलं आहे. एकदम मस्त, सगळ्यांना खूप आवडलेलं. मित्रांना तर खूप आवडलेलं, त्याच्या खूप तारीफ करत होते छान झालेलं मटण करून. मॅरिनेट जेवढा वेळ कुठलीही वस्तू करू ती खायला छानच लागते. तर मला जास्त वेळ नव्हता म्हणून मी जास्त वेळ काय करता आलं नाही, फक्त अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं. मीठ वगैरे घातलं, पाणी घातलं आणि त्याला चांगल्या 3 ते 4 शिट्या येऊ दिल्या. तुम्हाला जर याच्यामध्ये बटाटा घालायचा असेल तुम्ही बटाटाही घालू शकता. चांगलं शिजू द्यायचं. शिजून झाल्यानंतर वरून अशी कोथिंबीर मस्त कापून घालायची आणि रेडी आपला झणझणीत मटण रस्सा. एकदम मस्त व्हाईट भाकरीबरोबर, आमच्या कोळी पद्धतीची व्हाईट भाकरी केलेली त्याच्याबरोबर एकदम मस्त झणझणीत लागत होतं. नक्कीच ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे बघायला मिळतील. धन्यवाद.